पाठ 8 उद्योग। आकृती 8.1 पाहून ते कोणते उद्योग आहेत ते तुम्ही ओळखा आणि त्याची क्रमवारीता दिलेल्या चौकटीत लिहा। कधी विचार केलाय का की शेतात पिकवलेल्या ऊसापासून गूळ किंवा साखर बनेपर्यंतची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेच्या वेगवेगळ्या पायऱ्या कोणत्या असाव्यात, कच्चा माल पक्क्या मालात रूपांतर करण्याची गरज काय इत्यादी याविषयी कधी विचार केलाय? भौगोलिक स्पष्टीकरण। उद्योगांमध्ये कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात केले जाते। ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये होते। पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त आणि मूल्यवर्धित असतो। उद्योग किंवा व्यवसाय हे द्वितीयवर्धक व्यवसाय असतात। एखाद्या प्रदेशात औद्योगिकरणासाठी चालना मिळायला उपलब्ध साधन संपत्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती हे अनुकूल घटक कारणीभूत असतात। उद्योगांमुळे मानवाच्या आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते। पृष्ठ क्रमांक 52 वर एक चित्र दिलंय, त्यात उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक दिले आहेत। त्या घटकांचा विचार करून लोह पोलाद, वस्त्र निर्मिती आणि साखर निर्मिती या उद्योगांसाठी आवश्यक घटकांची यादी तुम्हाला करता येईल। तुमच्यापैकी कोणीतरी उद्योगपती पण होणार असाल भविष्यात, तर तुम्ही सुचवलेल्या जागी उद्योग प्रस्थापित करण्यामागे तुमचा उद्देश स्पष्ट करा। तसेच आणखी कोणत्या उद्योगासाठी तुम्ही स्थान निश्चित करू शकाल। आता वरील गोष्टींचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया। उद्योगाच्या विकासाला अनेक घटक कारणीभूत असतात, ते तुम्ही जाणून घेतलं असेलच आतापर्यंत। कच्चा माल, पाणी पुरवठा, मनुष्यबळ, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी घटकांमुळे एखाद्या प्रदेशात एखादा उद्योग प्रस्थापित होतो। ब्रिटिशांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली, याची कारणं पाहिलीत तुम्ही तर वरील कारणं सुद्धा आहेत त्यात। जर या घटकांचे वितरण असमान असेल तर उद्योग विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही। काही प्रदेश विकसित होतात तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच विकसित होतात। घनदाट वने, पर्वतमय प्रदेश किंवा वाळवंट उद्योगास प्रतिकूल असतात। पहा बरं, जमतं का? हे वाचून तुम्ही ठरवू शकता का की ह्या प्रदेशांमध्ये कोणते उद्योग चालू शकतात? कोकणात आंबा, फणस, कोकम, काजू याचं उत्पादन मुबलक आहे आणि मनुष्यबळ सुद्धा आहे। वीज बऱ्यापैकी अखंडित असते आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असतो। तिथे कोणता उद्योग प्रस्थापित होतो? विचार करा बरं। आता 8.2 मध्ये लोह आणि पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरणाचं चित्र दिलं आहे, म्हणजे तो नकाशा आहे। तो वाचून काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का पहा। उदाहरणार्थ, जमशेदपूरला कोणता उद्योग असू शकतो, त्यासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो आणि कुठून येतो, आणि तुमच्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापन करता येईल का ते सकारण सांगा। भौगोलिक स्पष्टीकरण। वरील प्रश्नांची उत्तरं शोधताना तुमच्या हे लक्षात आलं का की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल, ऊर्जा निर्मितीची साधनं हे जमशेदपूरच्या नजीकच्या परिसरातून येतात। या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो। तो उद्योगांजवळ वाहून नेण्याऐवजी कच्चा माल असलेल्या प्रदेशातच उद्योग स्थापन करणं केव्हाही फायदेशीर ठरतं। त्यामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झालं आहे। सांगू शकाल का तुमच्या परिसरात कोणता उद्योग करणं फायद्याचं ठरेल ते? उद्योगाचे 3 प्रकार असतात। लघु उद्योग म्हणजे कुंभार, बेकरी इत्यादी। मध्यम उद्योग म्हणजे फळ प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादी। अवजड किंवा मोठे उद्योग म्हणजे लोह पोलाद, साखर, सिमेंट इत्यादी। काही प्रश्न दिले आहेत पुस्तकात, त्यांच्या आधारे तुमच्या परिसरातील एखाद्या उद्योगाची माहिती तुम्ही मिळवून पहा। भौगोलिक स्पष्टीकरण। पृष्ठ क्रमांक 54 वर पुढील 3 चित्र पाहिलीत का तुम्ही? प्रत्येकात उद्योग या संकल्पनेशी निगडीत चित्र आहेत, पण प्रत्येक उद्योगाचं कार्य व स्वरूप भिन्न भिन्न आहे। या उद्योगात कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे। या उद्योगांच्या स्वरूपांवरून उद्योगधंद्यांचे वर्गीकरण करता येईल। अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगातील कच्चा माल म्हणून वापरला जातो। साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून बिस्किट, जॅम, जेली बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये कच्चा माल म्हणून पुरवली जाते। लोह पोलाद उद्योगात तर तयार होणाऱ्या लोखंडी सळया, पत्रे हा माल अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो। पृष्ठ क्रमांक 55 वर उद्योग संदर्भाने दिलेला तक्ता तुम्हाला पूर्ण करता येतो का ते पहा। पृष्ठ 54 वर दिलेल्या उद्योगांच्या बाबत विचार करा आणि काही प्रश्नांची उत्तरं शोधा। आकृती 8.3, 8.4, 8.5 आणि 8.6 ह्या सगळ्या तुम्ही पाहिल्यात का?
कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादनात विविधता असल्याने नवनवे उद्योग वाढीस लागले आणि त्याबरोबरच कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा उदयाला आले आहेत. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ यांचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापित झाले आहेत. वस्त्रोद्योग, साखर कारखाने यासारखे अवजड उद्योगांचा पण विकास झाला आहे. औद्योगिक विकास. कुठल्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत उद्योग निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान आहे. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पादन वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणं फार गरजेचं आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान सुधारते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे परकीय चलनाची वृद्धी होते. अशा अनेक कारणांसाठी देशात उद्योगधंद्यांची वाढ होणं गरजेचं असतं. शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रात उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलत दिली जाते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, आपण MIDC असे संक्षिप्त रूप वापरतो. महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 साली याची स्थापना केली. यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली. यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. देशातील इतर राज्यात सुद्धा अशी महामंडळे आहेत. एकमेकांना पूरक असलेले व्यवसाय आढळतात. स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. अशा उद्योगांना आवश्यक अशा सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. पृष्ठ 56 वरील आकृती 8.7 तिचा अभ्यास करा. उद्योगांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या अशा 2 गटात वर्गीकरण करा. आता भौगोलिक स्पष्टीकरणाकडे वळूया. औद्योगिकरणामुळे अनेक फायदे होतात, तसे तोटे पण असतात. औद्योगिकरणामुळे युवकांना रोजगार मिळतो आणि दरडोई उत्पन्न वाढते. भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनाच्या आधारे निर्माण होणाऱ्या उद्योगधंद्यांची वाढ होणं गरजेचं असतं. अशामुळे देशाची आर्थिक स्थिती तर सुधारतेच, पण लोकांचे राहणीमान पण उंचावते. माहिती तंत्रज्ञान उद्योग. सध्याची माहिती मिळवण्याची साधनं कोणती हे मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हीच उलट मला सांगाल, हो ना? बरोबर, फेसबुक, व्हॉट्सॲप, गुगल मॅप. जलद गतीने माहिती पुरवणारी ही साधने कशाच्या आधारे चालतात नेमकी? भौगोलिक स्पष्टीकरण. माहिती आणि तंत्रज्ञान ही आजच्या युगात एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे, जिचं काम संगणकाद्वारे चालतं. भारताने या उद्योगात चांगली प्रगती साधली आहे, कारण उद्योगात कुशल मनुष्यबळ लागतं ते भारतात आहे. या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणं, मिळवणं, विश्लेषण करणं व संग्रहित करणं ही कामं आढळतात. आलेखाच्या स्वरूपात ती मांडणं, मागणीनुसार ती पुरवणं इत्यादी कामे सुद्धा केली जातात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते. या सर्व गोष्टींसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणं हा देखील उद्योगाचाच प्रमुख भाग आहे. आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध माहिती संगणकात साठवली जाते आणि तिचा वापर जगभर केला जातो. उद्योगांचे सामाजिक दायित्व. उद्योजक व्यक्ती किंवा उद्योग समूहाने समाज हित आणि पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती म्हणजेच त्यांचे सामाजिक दायित्व समजले जाते. सामाजिक बांधिलकी या भावनेपोटी समाजातील गरजू व्यक्ती किंवा संस्थांना मदत करून समाज हित कार्य करणं गरजेचं असतं. थोडक्यात काय तर आपण जे काही घेतो ते या समाजाकडून येतं आणि आपण सुद्धा या समाजाचाच एक भाग असल्याने आपण समाजाचे देणं लागतो. 5 कोटींपेक्षा जास्त कमावणाऱ्या उद्योजकांनी किंवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील 2% रक्कम ही समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी, यासाठी शासन आग्रही आहे. शैक्षणिक सोयीसुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सेवा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्र, पर्यावरण विकास केंद्रांना मदत, उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत केलेल्या खर्चासाठी सरकार उद्योग समूहांना सवलत देते.
विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मानव संसाधन आणि उद्योग यांची सांगड घालता येईल काय? ती घातली तर विकास घडण्यात मदत होईल काय? काही बदल होईल का? औद्योगिकरण आणि पर्यावरण. कुठल्याही उद्योगाच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवला जातो. या निर्मितीतून काही अपायकारक अवशिष्ट प्रदूषक पदार्थ पण बाहेर पडतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी आणि जमीन यांचं प्रदूषण होतं. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असं म्हणतात. औद्योगिक प्रदूषकांमुळे होणाऱ्या प्रदूषण आणि त्याचं गांभीर्य यावर जागतिक पातळीवर विचार केला जातो. उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच परिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जातो. कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक अवशिष्ट प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. सध्या तुम्ही पाहताय की बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा, गाड्या म्हणजे इंधन बचत करणारी वाहनं आणि यंत्रसामुग्रीची निर्मिती, प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संधारण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणं आवश्यक आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले गेले आहेत. उदाहरणार्थ जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संसाधरण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा व पर्यावरण संरक्षण व संसाधरण कायदा. भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ प्रदूषणाविषयक कामकाज पाहतो. या संदर्भाखाली कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांच्या व्यवस्थापकास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरवले जाते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे दुचाकी, चौचाकी वाहनं असतील. प्रदूषण रहित वाहन असं एक पत्रक हल्ली बाळगावं लागतं, न पेक्षा दंड आकारला जातो. भारतात अनेक मोठे उद्योग समूह प्रस्थापित झाले आहेत. त्यांची संक्षिप्त नावे दिली तर तुम्ही पूर्ण नाव सांगू शकाल का? भारतात IT हब कोणत्या शहरात विकसित झाली आहेत ते शोधा आणि भारताच्या नकाशात ती सूचित करा. ब्रेन ड्रेन हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेलच. भारत सोडून परदेशात आधी शिक्षण आणि नंतर नोकरी व स्थायिक होणे याला ब्रेन ड्रेन असं म्हणतात. बुद्धिमत्ता आणि उच्च शिक्षित मनुष्यबळ असं भारतातून परदेशात जातं. आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवांचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे ना. तसेच आपली कसदार शेतजमीन विकून लोक ग्रामीण भागातून शहरांकडे येतात. शहरं त्यामुळे फुगत चालली आहेतच. सुविधा, संसाधन यांचा तुटवडा भासत आहेच. कृषीप्रधान देश आहे आपला. अत्यंत गरिबी, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, कष्ट करणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता आणि शहरात राहून 10 ते 5 नोकरीची आवड आणि शहरी राहणीमानाचे आकर्षण आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातून लोंढेच्या लोंढे शहराकडे वळतात. हे थांबायला हवं तर कोणत्या प्रकारचे उद्योग विकसित व्हायला हवेत आणि ते कुठे व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? तुमच्यापैकी प्रत्येक जण भविष्यात काही ना काहीतरी नोकरी व्यवसाय करणार आहातच. समाजाला चांगले शिक्षक आणि चांगल्या नेत्यांची पण गरज आहे. तसेच चांगल्या लेखक आणि कवींची सुद्धा गरज आहे. तुमच्यापैकी काही जण उद्योजक होणार आहात. तुम्ही जर उद्योजक झालात तर खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराल ते जरा सविस्तर सांगा. जलसाक्षरता काळाची गरज. पाणी म्हणजे जीवन. वाढती लोकसंख्या, निसर्गाचे बदल, अनियमित पाऊस यामुळे गेल्या काही वर्षात अनेक देशात पाणी टंचाई भासत आहे. भारतात नैसर्गिक संपत्ती विपुल आहे. नद्यांमुळे पाणी पुरवठा होतो. नद्यांना पावसाचे पाणी लाभते. भविष्य काळात भारतात सुद्धा तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. हे भारतातील जलउद्योग सर्वेक्षणाकडून कळलं आहे. नद्यांचं पाणी अडवून शेततळी, छोटे छोटे बंधारे, कालवे, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर आणि जलप्रदूषणाबाबत जागरूकता आणि उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं हे सगळं करून आज सुनियोजित जलव्यवस्था करू शकतो. वैयक्तिक कारणांसाठी आपण जे पाणी वापरतो ते काटेकोरपणे वापरून पाणी टंचाई या समस्येवर मात करू शकतो. जलव्यवस्थापनेसाठी समाज प्रबोधन करणेही काळाची गरज आहे.